बार्बेक्यू. बेडरूम्स काही असे दिसतात. टेरेस टर्फ. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची रक्षंदा. तर आजच्या भटकंती सिरीज मध्ये मी आली आहे बोईसरला. बोईसरला हा एक अमेझिंग लक्झरियस विला आहे. ब्लॉग पूर्ण बघा, सगळी माहिती, डिटेल्स, कसं जायचंय, कसं पोचायचंय, हे सगळं मी दाखवलंय. तर आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि मी निघाली आहे जायला बोईसरला. आणि आज पहिली गोष्ट म्हणजे मी खूप जास्त थकली आहे, कारण काल रात्री माझ्या मामाच्या मुलांचा ट्विन्सचा पहिला बर्थडे होता हॉलमध्ये. तर मग ते एवढं आम्ही दमलेलो की म्हणजे घरीच आम्ही आलो 1:30 वाजता. आणि मग त्याच्यानंतर आता तयारी वगैरे करून म्हणजे झोप तर नाहीच झाली आहे. तर मग आता मी निघाली माझ्या फ्रेंडच्या घरी ग्रँड रोडला. मग ग्रँड रोडवरून आम्ही ट्रेन पकडणार आहे. बघू डायरेक्ट आहे का तर विरारवरून आम्ही चेंज करणार आहे. कसं आहे मी सगळं ट्रॅव्हल आयटनरी तुम्हाला देते. तर मग सकाळी चर्चगेटवरून आम्ही डहाणू ट्रेन पकडली आणि बोईसर स्टेशनला उतरलो. तर आता बोईसरला आम्ही उतरलेलो आहे आणि पुढे आम्हाला पिकअपसाठी त्यांनी पाठवलेलं आहे. तर आता आम्ही त्या ड्रायव्हरना शोधतोय की आता कुठे जायचं आहे आम्हाला ते. तर बोईसर स्टेशनला उतरले आम्हाला त्यांनी पिकअपसाठी गाडी पाठवली आहे. हे दादा आम्हाला घ्यायला आलेत आणि ते आम्हाला ड्रॉप करणार आहेत विलाला. तर ते बोलले की बोईसर स्टेशनवरून एक 10 मिनिटावरती आहे विला. So let's go. I am very excited to see the villa. ऑन द वे टू द विला तुम्हाला एक मस्त मार्केट भेटणार. तर त्या मार्केटमधून तुम्हाला हवं ते तुम्ही शॉप करू शकता, कारण कसं आहे विलाच्या आजूबाजूला काही नाही आहे. बट अझर भाई तुम्हाला नक्कीच हेल्प करतील काही हवं असेल. सो वी आर एंटरिंग इन ग्रीन फील्ड. इथं म्हणजे या प्लॉटमध्ये हा विला आहे ॲक्च्युली. सो नाव आता सगळे हे चेकआउटचे वेळ आहे म्हणून सगळे चेकआउट करतात आहे आणि आमचा चेक इनचा वेळ आहे. सो वी आर गोइंग इन. सो लेट्स सी इनसाइड. So this is our villa. एवढा मोठा दरवाजा, एवढे हाय सीलिंग्स आणि एवढा लक्झरियस हॉल आहे. डेलेजर होम्सच्या विलाचे बेडरूम्स काही असे दिसतात. एवढे लक्झरियस आहेत. इथे कॉर्नरला तुम्हाला एक मस्त स्टँडी मिरर दिला आहे आणि एवढा मोठा बेड आहे. तर एकदम छान बेडरूम आहे. मस्त झोप लागणार तुम्हाला एन्जॉय केल्यानंतर. प्रत्येक बेडरूम मध्ये तुम्हाला एक पर्सनल बाथरूम सुद्धा दिला जाणार आहे. वॉलड्रॉप्स आहेत. इकडे कॉर्नरला मस्त क्यूट लॅम्प्स आहेत. डेलेजर होम्स मध्ये किचन सुद्धा आहे. पण डोंट वरी, तुम्हाला इथे जेवण नाही बनवायचे, कारण जेवण तुम्हाला ते चमचमीत आणून देणारच आहे. फ्रीज आहे तुमचा स्टॉक ठेवायला, म्हणजेच बर्थडे वगैरे तुम्ही सेलिब्रेट कराल तर कसा केक ठेवलाय ना इकडे, तसा तो स्टॉक ठेवायला. त्याच्यानंतर मला तर माहितीच आहे, आपण विलाजला येतो, आपण पार्टी करण्यात एवढे मग्न असतो की रात्री 9:30 पर्यंत जेव्हा किचन कोणत्या विलासचा बंद होतो तेव्हा परत जेवणार कसं. तर इथे तुम्हाला ओव्हन सुद्धा दिलेला आहे, म्हणजे तुम्ही तुमचं जेवण ओव्हन मध्ये गरम करून एनी टाइम रात्रीचे 4-5 कधी पण वाजता गरम करून खाऊ शकता, विच इज अ व्हेरी गुड थिंग. तर आता मी जाते आहे वरती बेडरूम्स आहेत आणि त्याच्या पण वरती टर्फ आहे. टेरेस वरती टर्फ. येस, यू हर्ड मी राईट. फार छान आहे. चला बघूया. हे रूम्स आहेत आणि इथून तुम्ही हा व्ह्यू बघा हॉलचा, किती छान दिसतो. तर चला आपण आता टर्फ बघूया. रेडी? ढॅंडण. सो दिस इज टेरेस टर्फ. क्रिकेट आहे, स्टंप आहे, बॉल आहे. मस्त 6 मारला, जाणार नाही बॉल. जाळी आहे बघा बाजूला. मस्त एन्जॉय करा, क्रिकेट खेळा. डेलेजर होम्स मध्ये आता वेळ झाली आहे लंचची. तर मी अझर भाईला विचारलं तुमची स्पेशालिटी काय, तर त्यांनी आपल्यासाठी एवढं चमचमीत जेवण आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला दिलाय चिकन टिक्कन मसाला, भरपूर सॅलड दिलाय, ट्रिपल राईस दिलाय चायनीज मध्ये, जिरा राईस दिलाय, दाल फ्राय दिली आहे आणि गरम चपात्या आम्ही मागवल्या आहेत. तुम्हाला भरपूर व्हरायटीज भेटणार आहे खाण्याच्या, कारण यांचा क्लाउड किचन आहे आणि द्वस्तर खानचा क्लाउड किचन आहे. मी तर आता हे सगळं संपवणार आहे. तुम्हाला पण असं चमचमीत खायचं असेल आणि एवढं लक्झरियस विलामध्ये राहायचं असेल तर लवकरात लवकर यांना बुकिंग करा. आता इट्स टाइम फॉर पूल. मला जायचं नव्हतं, पण हे लोक मस्तपैकी व्हॉलीबॉल खेळतात आहे, तर मी कशी मागे राहणार. सो लेट्स गो. आम्ही आता व्हॉलीबॉल खेळतो. कसला व्हॉलीबॉल. माझी हाईट किती
मस्त छान पूल आहे. इथे तुम्ही व्हॉलीबॉल सुद्धा खेळू शकता. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी किती मस्त व्हॉलीबॉल खेळत होती दुपारी. त्याच्यानंतर इकडे लॉन एरिया दिलाय. तिथे तुम्ही फोटोशूट सुद्धा करू शकता. हे बघा किती क्यूट अशी स्कूटी आहे इकडे. अशा खुर्च्या टाकल्या. इकडे तुम्ही मस्त खाऊ पण शकता, पिऊ पण शकता. पाणी ओके किंवा कोल्ड ड्रिंक्स. त्याच्यानंतर हे बघा किती क्यूट आहे हे बसायला. थांबा मी तुम्हाला दाखवते. वाव सो स्पेशियस आणि किती छान वाटतंय. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते मेन गोष्ट. बार्बेक्यू. म्हणजे तुम्हाला इथे बार्बेक्यू लावून मस्त चिकन प्रॉन्स मच्छी तुम्हाला हवं ते तुम्ही इथे बार्बेक्यू करू शकता. मस्त पैकी लॉन एरिया आहे मोठाच्या मोठा. इथे इव्हेंट्स होतात पार्टीज, बर्थडे पार्टीज, एंगेजमेंट सुद्धा करू शकतो. खूप मोठा लॉन आहे हा. मागे मस्त डोंगराचा व्ह्यू आहे. तर सगळं आहे इकडे. खूप मजा करणार आहे आम्ही आणि तुम्ही सुद्धा या आणि खूप मजा करा. माझ्या मागे हा जो हायवे दिसतोय तुम्हाला हे आपला मुंबई गुजरात हायवे. एक दिवस इकडे या, राहून जा आणि मग तुमची ट्रिप तुम्ही गुजरातला कव्हर करू शकता. हायवे वरून सुद्धा या विलाचा तुम्हाला एवढा सुंदर नजारा दिसणार आहे ना रात्रीच्या वेळेस. हा विला तर लाजवाब आहे. आणि हा बघा हा टर्फ संध्याकाळच्या वेळेला बघा किती मस्त आहे. म्हणजे उन्हात जर तुम्हाला त्रास होतोय ना खेळायला हा टाइम परफेक्ट आहे. इकडे या खेळा. इथे टेबल टेनिस सुद्धा आता त्यांनी लावलेला आहे. आणि हा बघा संध्याकाळचा व्ह्यू या टर्फचा किती मस्त आहे. आम्ही तर आता क्रिकेटच खेळणार आहे कारण इथे येऊन झोपायचं थोडी नाही, क्रिकेटच खेळायचं. इसमें मेरी एक्सपर्टीज तो नाही आहे पण अझर भाई सोबत म्हटलं चला एक शॉट खेळूया. अझर भाई कम ऑन. बघा खाली नाही गेला, जाळी आहे म्हणून वाचला बॉल. रेडी. बॅडमिंटन नाही टेबल टेनिस आहे. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे हाय टीची आणि आपल्यासमोर चमचमीत नाश्ता आलेला आहे. त्याच्यासोबत आपल्याला आले आहे बटाटा भजी, कांदा भजी, बिस्किट्स आणि फ्राईज. मी तर हे सगळं मस्त खाणार आहे कारण मला एकदम झोप येते. तर मी मस्त आपल्याला कॉफी सुद्धा दिली आहे थर्मास मध्ये. आता मी नाश्ता करणार आहे चमचमीत. इथे टीव्ही नाही तर डायरेक्ट प्रोजेक्टर आहे. एकदम मस्त मूवी नाईट्स तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. फायनली इट्स टाइम टू से बाय टू दिस अमेझिंग प्रॉपर्टी. मी तर खूप एन्जॉय केलंय. म्हणजे मला फार आवडलं. इथून जावंसं नाही वाटत आहे. सो तुम्ही पण इकडे या, तुमचं स्टे एन्जॉय करा आणि धम्माल करा. सो थँक्यू सो मच. तुम्ही हा व्लॉग बघितला. मला प्लीज असंच सपोर्ट करत राहा. मी छान छान स्टेकेशन, विलास, फिरण्याच्या ठिकाणी, भटकंती हे सगळं माझ्या चॅनलद्वारे तुम्हाला दाखवत राहीन. आणि येस, लेजर होम स्टेकेशन अँड विला पॉवर्ड बाय ट्रिप टू ट्रिप यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. तुम्हाला जर सुद्धा जायचं असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला हा विला आणि कसं वाटलं आणि तुम्ही जाणार आहे की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीज अँड रिलेटिव्सला पण सांगा की रक्षणदा बिरवाडकर चमचमीत खाऊला जाऊन सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करा. माझ्या पेजचं नाव आहे चमचमीत खाऊ. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.